नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रम्या नंदिनीला म्हणत असते की नंदिनी, पार्थचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे ग. आम्ही दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतो. आता सगळं काही तुझ्याच हातामध्ये आहे. अगं, आम्ही लहानपणापासून दोघेजण एकत्र सोबत वाढलोय. तुला कळतंय का? आमच्यामध्ये होणारे बदल आम्ही एकमेकांना सांगितलेले आहेत. आणि तसंही मला असं वाटतंय की पार्थ आता जे काही बोलतोय ना की त्याचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, त्याला माझ्याबरोबर लग्न नाही करायचं आहे, हे सगळं तो मानिनी मामीच्या सांगण्यावरून बोलतोय. कारण तो त्याच्या आईच्या पुढे जातच नाही. मला कदाचित असं वाटतंय की मामीने लहानपणापासून माझ्याकडे मुलीप्रमाणे बघितलं आहे, म्हणून मी तिच्या सुनेच्या फ्रेममध्ये फिट बसत नसेल आणि म्हणूनच तिने तुझ्याबरोबर पार्थचं लग्न ठरवलं असेल. पण पार्थचं काय? पार्थला तर माझ्याबरोबरच लग्न करायचं आहे ना. म्हणून मला असं वाटतंय नंदिनी, तू काय तो योग्य तो निर्णय घे. अगं, तू कशाला ना उगाच आमच्यामध्ये येतेस. तुझं असं म्हणणं आहे ना की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र यावं, मग आम्हाला एकत्र येऊ दे ना. तू या लग्नाला नकार दे असं मला वाटतंय. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की नाही, काही झालं तरीसुद्धा मी लग्नाला नकार नाही देणार आहे. त्यानंतरला इकडे शारदा आणि त्याचबरोबर धनंजय काका दोघेजण आलेले असतात. तेव्हा इकडे आता बसायला सांगतात. धनंजय काका म्हणतात, नाही, आम्ही इथे बसायला नाही आलोत, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अरे देवा, काय उभ्या उभ्या पत्रिका द्यायला आलात की काय? काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा शारदा म्हणत असते की उभ्या उभ्या पत्रिका, मला असं वाटतंय की पत्रिका आम्ही कदाचित छापायलाच नको होत्या का? तेव्हा मानिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा शारदा म्हणते, नाहीतर काय बोलणार? तुम्हाला माहिती आहे का, आमच्याबरोबर तुम्ही खोटं बोलला आहात. तेव्हा धनंजय काका म्हणतात, वसुताई कुठे आहे? मानिनी म्हणते, त्या तर सकाळीच बाहेर पडल्यात. तेव्हा धनंजय काका म्हणतात की सकाळी वसुताई जी बाहेर पडली आहे ना, ती मंदिरामध्ये आम्हालाच भेटायला आली होती. तुम्हाला माहिती आहे, वसुताईने आम्हाला अशी एक गोष्ट सांगितली, ती तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली. तेव्हा विक्रम म्हणतो, काय सांगितले तुला? तेव्हा धनंजय काका म्हणतात की वसुताई म्हणत होती की तिची मुलगी रम्या आणि पार्थ हे दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतात आणि त्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे. मग जर असं होतं तर तू माझ्या मुलीचा हात मागायला का आलास विक्रम? एवढं मोठं सत्य तू आमच्यापासून का लपवून ठेवलंस? असं धनंजय काका विचारतात. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघ, तू इथे सांगायला आलीस की तुझं पार्थवरती प्रेम आहे, तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर लग्न करणार आहात. पण हे तू सांगितलंस ना मला. आता याच्या पाठीमागे पारची सुद्धा काहीतरी बाजू असेलच की, बरोबर ना? मग तू जसं काहीतरी मला सांगितलंयस तसं पार्थबरोबर माझं लग्न ठरले आणि मला नाही वाटत की पार्थ मला अंधारात ठेवतील. एवढी मोठी गोष्ट ते माझ्यापासून लपवतील. ते माझी फसवणूक नाही करणार आणि पार्थचे आईवडीलसुद्धा मला नाही फसवणार. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, तू जे काही बोलतेस ना, हे असं काही असेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. कारण जर तसं असतं तर आम्हाला आधीच कळलं असतं. एवढी मोठी फसवणूक ते लोक माझी नाही करणार. मला माहिती आहे, ते लोक खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की तुझा विश्वास बसत नाही आहे का? अगं, मी इथे शेवटची आस तुझ्याकडूनच तर घ्यायला आली आहे ना. कारण का, माझं कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. सगळेजण म्हणत आहेत की झालं गेलं सगळं विसरून आता नंदिनीबरोबर पार्थचं लग्न झालं पाहिजे. पण असं कसं होईल गं? माझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे. मग मला माझ्या वाटेचं प्रेम मिळायला नको का? तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणते की पार्थजवळ बोलल्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत. आधी मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर इकडे काव्या जीवाची वाट बघत असते. तेव्हा जीवा वेळेवरती आज आलेला असतो. तेव्हा काव्याला खूप आनंद होतो. काव्या म्हणत असते की अरे वा, जन्मजय देशमुख, अरे आज तुम्ही चक्क वेळेत आलात. अजिबात तुम्ही उशीर केलेला नाही आहेत. कसं काय, म्हणजे हे सगळं कसं काय घडलं? हे आश्चर्य कसं काय घडले सांग बरं. तुझी तब्येत तर बरी आहे ना? बरं वाटतंय ना तुला? तेव्हा इकडे आता काव्या बोलत असते आणि जीवा तिच्याकडे एकटक बघत असतो. तो काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा काव्या म्हणते, जीवा, अरे काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? काही बोलतसुद्धा नाही आहेस. आज गप्प गप्प आहेस. काय झालं आहे का जीवा? सगळं काही ठीक आहे ना? नाही, तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. प्लीज सांग ना मला, काय झालं आहे? तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, तुला वेळेत आलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. असाच वेळेत येत जा ना. तेव्हा इकडे जीवा पटकन तिला विचारतो, काव्या, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा काव्य आता गप्पच बसते आणि म्हणते, नाही, माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे.
तेव्हा जीवाला खूप मोठा धक्का बसतो. तो आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा काव्या म्हणते, जीवा, हा काही प्रश्न झाला का तुझा? अरे, माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे तर कुणावरती आहे? अरे, खरोखर माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे, तुला कळतं आहे का? आणि तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि हे तुला पण माहिती आहे की माझं तुझ्याहीपेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम आहे, बरोबर ना? तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, काव्या, जर तुझं आणि माझं लग्न नाही झालं तर? तेव्हा इकडे काव्या म्हणते, असं काय बोलतोयस तू? जीवा, काय झालं तुला? तू असं का बोलतोयस? तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना? आपल्या दोघांचं लग्न नाही होणार तर कुणाचं लग्न होणार आहे? हे बघ, तू असं काही बोलू नकोस हा, नाहीतर मी तुला सोडणार नाही. आताच सांगून ठेवते. तू काय लवकर आलायस आज म्हणून वाटेल तसं बोलशील का? तुझ्या मनाला येईल ते बोलशील का? आपलं नाही लग्न होणार तर कुणाचं होणार? मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशिवाय दुसरा कुणाचा विचार नाही करू शकत. कळतंय का तुला? तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की आपलं लग्न होणार आणि आपल्या दोघांचंच लग्न होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव तू. तेव्हा जीवा म्हणतो, नाही काव्या, तरी पण जर आपल्या दोघांचं लग्न नाही झालं, तुझं लग्न जर दुसरं कुणाबरोबर झालं तर? तेव्हा काव्या म्हणते, जीवा, अरे काय झालं आहे तुला? माझं लग्न दुसऱ्याबरोबर का होईल? तेव्हा इकडे काव्या म्हणते की तूच माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालशील, कळते का तुला? आणि जर तू नाही घातलंस ना तर मी माझा गळा कापून टाकेन जीवा, पण मी दुसरं कोणाबरोबरही लग्न करणार नाही. कळलं तुला? लग्न होईल माझं तर फक्त तुझ्याशीच, नाहीतर कुणाशीच नाही. आणि असं पुन्हा म्हणू नकोस रे, माझं तुझ्याबरोबरच लग्न होणार आहे. पण तू अशा गोष्टी आज का बोलतोय जीवा? सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे अचानकच तू असं बोलायला लागलास? काही झालं आहे का? नाही, मला माहिती आहे काहीतरी झालं हे नक्की आहे, पण काय झालं आहे? कसलं टेन्शन आहे तुला? तुझ्या मनामध्ये असा विचार का आला ते सांग बरं, सांग बरं मला. तेव्हा जीवा म्हणतो, नाही गं, असाच माझ्या मनामध्ये फक्त थॉट आला की जर आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तर, एवढंच मी म्हणालो, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता जीवाला टेन्शन आलेलं असतं की खरोखर आमचं लग्न होईल ना? सगळं काही व्यवस्थित होईल ना? असे असंख्य प्रश्न आता त्याच्या मनामध्ये आलेले असतात. कारण का, जे काही इथे रम्या बोललेली असते ते त्याच्या मनामध्ये असतं आणि त्याला पण वाटतं की बाबा रे, खरोखर आपण ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करतो त्याच्याबरोबर लग्न नाही झालं तर काय होईल? तेव्हा इकडे काव्य म्हणते की जीवा, असं बोलू नकोस, मला खरंच तुझा खूप राग आला आहे. मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मी जाते, मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, काव्य, अगं कुठे जातेस तू? तेव्हा काव्य म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते, तिला पत्रिका द्यायला. ताईच्या लग्नाची पत्रिका नको देऊ का? मी बाजूच्याच इथे जाते, तिथे जवळच राहते ती. मी तिला पत्रिका देईन आणि माझी मी घरी जाईन. आता तू घरी जा, मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की जीव द्यायला जात नाही आहे, पत्रिका द्यायला जाते, काळजी करू नको, मी जाईन. तेव्हा इकडे आता काव्या जात असताना दोन मुलं तिची छेड काढतात. ते म्हणत असतात, काय चिकणे, अगं कुठे जातेस तू? तुझा नंबर दे ना आम्हाला. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं आहे? खूप माज झाला आहे तुम्हाला? खूप माज झाला आहे का? जिवंत राहायचं नाही आहे, इज्जत काढून घ्यायची आहे माझ्याकडून. जास्त शहाणपणा करू नका, इथून निघून जा, कळतं आहे ना? तेव्हा इकडे ती मुलं पुन्हा तिला वाईट साईड बोलतात. तेव्हा काव्या जोरदार त्यांच्या कानाखाली देते. तेव्हा ती मुलं तिचा हात पकडतात. तेव्हा ती इथे आरडाओरडा करते. जेव्हा तिथे धावत पळत येतो आणि त्यांना बाजूला करतो आणि त्यांना मार मार मारतो. आणि जीवा म्हणत असतो की माझ्या होणाऱ्या बायकोची छेड काढली तुम्ही, तिला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? सांगा ना, कशी झाली हिंमत? तेव्हा ते म्हणतात, हा केली आम्ही हिंमत, काय करणार आहेस तू? तेव्हा जीवा म्हणतो, हिंमत केलीत ना, मग खा आता मार. आणि त्यांना हवं तसं मारत असतो. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते, अरे जीवा, असं काय करतोयस तू? तेव्हा ते गुंड लोक जात असताना म्हणत असतात, ही तुझी होणारी बायको आहे ना, पण तुमच्या दोघांचं लग्न कधीच होणार नाही, बघच तू. तेव्हा काव्य म्हणते, जीवा थांब, अरे गेले ते लोक, गेले ते. मी असा जीवा पहिल्यांदाच बघते, एवढं तू कधीच रागवत नाहीस. तेव्हा काव्या म्हणत असते, जीवा, पण तू ऐकलंस का ते लोक जाताना काय म्हणाले? ते म्हणाले की आपल्या दोघांचं लग्न कधीच नाही होणार. असं का म्हणाले असतील ते? तेव्हा जीवा म्हणत असतो, काव्या, तू कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? या लोकांकडे. अगं, हे लोक काही बोलतात, आपल्या दोघांचं लग्न होणार काव्या, आणि आपल्याच दोघांचं लग्न होणार, बाकी कुणाचं नाही. कळतंय का तुला? मी तुला सोडून दुसरं कुणाशीच लग्न करणार नाही आहे. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे काव्या. आणि ह्या अशा माणसांकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. हे कोण आहे ठरवणारे की आपलं लग्न होईल की नाही होणार? मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलीबरोबर लग्न करणार नाही आहे, असं आता जीवा म्हणत असतो. तेव्हा काव्याला खूप जास्त टेन्शन येतं. तिला असं वाटत असतं की आज
जीवासुद्धा तेच म्हणाला की आपलं लग्न होईल की नाही होणार. त्याच्यानंतर ही मुलंसुद्धा तेच म्हणाली की तुमच्या दोघांचं लग्न नाही होणार. तेव्हा काव्या टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की असं का घडतंय ना, म्हणजे असं का होतंय की आमच्या दोघांचं लग्न नाही होणार असंच सगळेजण म्हणतायत. त्यानंतरला इकडे आता धनंजय काकांनी प्रश्न विचारलेला असतो की खरं खरं सांगा, वसुताई जे काही म्हणाले ते खरं आहे का? रम्याचं आणि पार्थचं एकमेकांवरती प्रेम आहे का? जर आहे तर आम्हाला का नाही सांगितलं? तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवलीत? तेव्हा विक्रम काका म्हणत असतात की धनंजय, हे बघ, मी तुला एक गोष्ट खरी खरी सांगतोय. रम्याचं पार्थवरती प्रेम आहे आणि रम्याचं पार्थवरती प्रेम आहे, पण पार्थचं रम्यावरती अजिबातच प्रेम नाही आहे. आणि आम्हालासुद्धा रम्या सून म्हणून अजिबात नको आहे. आम्ही कधी सून म्हणून तिचा विचारसुद्धा केला नव्हता. हा बरोबर आहे, म्हणजे ही गोष्ट आम्हाला नंतर कळली. पण जर मला आधी माहिती असतं तर मी नंदिनीसाठी पारचा हात मागायला आलो असतो का? तू खरंच माझ्याबद्दल असा विचार करतोस? मी खरंच तुला फसवेन? अरे या बाबतीत नाहीच, मी कुठल्याच बाबतीत तुला नाही फसवू शकणार आहे. मी कधीच कुठली गोष्ट अंधारात ठेवून करू शकत नाही. रम्याचं पार्थवरती प्रेम आहे. तेव्हा धनंजय काका म्हणतात, पण मग पार्थचं म्हणणं काय आहे? तेव्हा विक्रम काका म्हणतात, तेच जे मी तुला सांगतोय. त्याला तर अजिबात रम्या बायको म्हणून पसंत नाही आहे आणि त्याने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्याने नकार दिला त्यांच्यानंतरच मी तुझ्याबरोबर बोलणी वाढवली आहेत, हे तुला माहिती आहे का? आणि त्याला जर बरोबर लग्नच करायचं नाही आहे, त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल असं काही नाहीच आहे, तर मला ते महत्त्वाचं नाही वाटलं. उलट मी विचार केला की ठरलेलं लग्न तर मी मोडणार नाही आहे, कारण पार्थला तिच्याबरोबर लग्नच करायचं नाही आहे. पण आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलीलाच आपण समजूया, म्हणून मी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहेत त्यांना दोघींना समजवण्याचे आणि आत्तापर्यंत करतोय. पण वसुताई असं काही करेल असं वाटलं नव्हतं. त्यानंतरला इकडे नंदिनी म्हणत असते, कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, हे आनंद सदन आहे ना, इथे खूप लोक येतात गं, आणि त्या लोकांकडे बघताना मी नजरेने नाही बघत. मी नेहमी म्हणते की आपण एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी जेवढी आपली नजर महत्त्वाची असते ना, तेवढंच आपलं गट फिलिंग, आपलं मन आपल्याला काय सांगते ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि माझं गट फिलिंग मला सांगते की तू हे जे काही सांगतेस ना, ही तुझी बाजू झाली, पण याच्याबरोबर पारची सुद्धा काहीतरी बाजू नक्की असणार आहे आणि ती ऐकून घेतल्याशिवाय मी माझा कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही आहे. आणि हे बघ, मला पारजवळ बोलायला तर लागेलच, पण माझे आईवडील आहेत, मला माझ्या आईवडिलांजवळसुद्धा बोलायचं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यायला नको का? मी एकटीने हा निर्णय नाही घेऊ शकत. तेव्हा इकडे धनंजय काका म्हणत असतात की विक्रम, अरे वसुताई जेव्हा हे सगळं बोलत होती ना, तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मी वेगळाच तिरस्कार आणि वेगळीच आग बघितली. माझ्याबद्दल तिच्या मनामध्ये जो टोकाचा गैरसमज आहे ना, तो तर आहेच, पण अरे ती माझ्याबरोबर माझ्या मुलीलासुद्धा झिडकारते. माझ्या मुलीला ती लग्न झाल्यानंतर त्रास देईल असं ती तोंडाने म्हणाली. मग मी काय करू? हे सगळं माहिती असूनसुद्धा मी माझ्या मुलीला या आगीच्या भडक्यामध्ये सोडून देऊ का? अरे तिने मला स्पष्टपणे सांगितले की ती माझ्या मुलीचा इथे छळ करील, म्हणून तिला त्रास देईल. मग माझ्या मुलीला या सगळ्या ह्या अग्नीमध्ये तिचा आनंद जळून जाईल रे, असं मला वाटते. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, शारदाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो मानिनी, मी तुम्हाला काय सांगू, जेव्हा वसुताई हे सगळं बोलल्या ना, मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटली. तेव्हा मानिनी म्हणते, शारदाताई असा अजिबात विचार करू नका. नंदिनी ह्या घरामध्ये माझी मुलगी म्हणून येईल, मी तिची काळजी घेईल. अहो आम्ही दोघीजणी सासू सुनेसारखे नाही तर मैत्रिणीसारखे राहू आणि सगळेजण बघतील तेव्हा चर्चा करतील की ह्या दोघींचं नातं किती सुंदर आहे. मी नंदिनीला मुलीसारखं प्रेम करेन, तिला हवं नको ते सगळं बघेन. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे या घरामध्ये माझी सून नाही तर मुलगीच येणार आहे असं समजा तुम्ही. आणि वसुताईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपण त्या दोघींना समजून घेऊया. रम्याचं पार्थवरती प्रेम आहे म्हणून वसुताईंना असं वाटते की पार्थने तिच्याबरोबर लग्न करावं, पण पार्थने सरळ सरळ नकार दिलाय ना, तो त्यांना पचवता येत नाही आहे, म्हणून ते अशा वेड्यासारख्या वागतायत. तेव्हा इकडे आम्ही खोटं बोललेलो नाही आहे, कारण त्याचा काही इथे संबंधच नाही आहे. तेव्हा धनंजय काका म्हणत असतात की हे बघ विक्रम, आमचं तुमच्या दोघांबद्दल काही दुमत नाहीच आहे. अरे पण वसुताई जेव्हा बोलत होती ना, तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मी बघितलं खूप जास्त राग होता, तिरस्कार होता. आणि मला माझ्या मुलीला अशा घरामध्ये मग पाठवायला भीती वाटणारच ना, जिथे माझ्या मुलीचा आधीच छळ केला जाणार आहे हे आम्हाला कळतं आहे, कारण या घरामध्ये वसुताईसुद्धा राहते. तुम्ही दोघेजणं माझ्या मुलीला मुलीसारखं वागवाल त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही आहे, पण वसुताईचं काय?
वसुताईचा आधीच माझ्यावरती राग आहे, तो सुद्धा विनाकारण तुला पण माहिती आहे. आणि आता त्या माझ्या मुलीचा पण राग करायला लागतील. आणि माझ्या लाडात उडत वाढलेल्या मुली आहेत रे. मला सगळं माहिती असूनसुद्धा माझ्या मुलीबद्दल असा निर्णय मी कसा काय घेऊ मला कळत नाही आहे. तेव्हा मला माफ कर. म्हणजे आपण लग्नाची बोलणी पुढे वाढवण्यापेक्षा इथेच थांबलेलं बरं. त्यानंतरला इकडे आता नंदिनीने सांगितलेलं असतं की मी माझ्या आईवडिलांजवळ जवळ बोलल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही घेणार. आणि एक गोष्ट मी तुला सांगते रम्या, म्हणजे जर मला कळलं की या सगळ्यामध्ये पार्थचा म्हणजे काही हात आहे, जर त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि ते आता तुझ्याशी लग्न करत नाही आहेत असं जर मला कळलं, तर मी हा शब्द देते तुला की मी माझं ठरलेलं पार्थबरोबरचं लग्न मोडेन आणि तुमच्या दोघांच्या डोक्यावरती अक्षतासुद्धा टाकायला येईन. कळतंय तुला? तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते की नंदिनी, अगं मला आश्चर्य वाटते तुझं. म्हणजे तू आत्ताची इंडिपेंडेंट मुलगी आहेस ना, मग तू लग्न मोडायला एवढा वेळ का लावतेस? पार्थबरोबर बोलणार, तुझ्या आईवडिलांबरोबर बोलणार. अगं तुला सत्य कळलं आहे ना, मग आता एकच शेवटचा निर्णय घे, हे लग्न मोडून टाक ना एकदाचं. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, अगं रम्या, इंडिपेंडेंट म्हणजे काय या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का? अगं ज्या गोष्टी मला इफेक्ट करतात एकटीला त्या गोष्टी मी बदलू शकते, बरोबर की नाही? पण मला कपडे कुठले घालायचे आहेत, मला आज काय खायचं आहे, मला काय नको, मला कुणी काय बोललं तर काय इफेक्ट होईल, हे माझं मी ठरवेन. त्याला इंडिपेंडेंट निर्णय घेणं असं म्हणतात. अगं पण लग्न हे दोन कुटुंबांनी ठरवलेलं असतं ना, त्याच्यामध्ये मी एकटीने निर्णय घेऊन कशी मोकळी होऊ? म्हणजे निदान ज्याच्याबरोबर माझं लग्न ठरलं आहे त्याच्याशी तरी मला बोलायला हवं ना. आणि ज्या माझ्या आईवडिलांनी माझं लग्न ठरवलं आहे त्यांच्या कानावरती ही गोष्ट मला सांगायला नको. त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट असणं हे महत्त्वाचं नसतं, कळलं का? त्याच्यानंतरला धनंजय काका म्हणत असतात की मला माझ्या मुलीचं फक्त सुख हवं आहे आणि ते या घरामध्ये तुम्ही द्याल. पण वसुताई त्या घरामध्ये आहे, त्या घरामध्ये माझी मुलगी सुखात राहणं या गोष्टीवरती मला विश्वास बसत नाही आहे. तेव्हा आता मला माझ्या मुलीच्या सुखाचा विचार करता एक खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. पुढे जाऊन माझ्या मुलीला त्रास होण्यापेक्षा आधीच मी तुमची माफी मागतो आणि हे ठरलेलं लग्न मी इथेच्या इथे आत्ताच्या आत्ता मोडतो, असं धनंजय काका म्हणतात. ते म्हणतात की माफ कर मला, पण आता हे लग्नाची बोलणी पुढे जाणार नाही, कारण वसुताईंनी जणू काही मला धमकीच दिलेली आहे आणि मला माझ्या मुलीचं सुख हवं आहे, बाकी काही नाही. त्यानंतरला इकडे आता रम्या म्हणत असते, असं काय करतेस तू? हे बघ, मला असं वाटतंय तू तुझा निर्णय आत्ताच घेतलास तर बरं होईल. तेव्हा नंदिनी म्हणते की एवढ्या घाईघाईमध्ये मी निर्णय तर अजिबातच घेणार नाही आहे आणि तुझी बाजू ऐकून घेतली आहे. मला पारजवळ तरी निदान बोलायलाच हवं, त्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेणार. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, अगं एवढं सगळं तुला सांगितलं तरीसुद्धा तुला कळत नाही आहे का? अगं एक निर्णय तर घ्यायचा आहे ना तुला, तो निर्णय घ्या आणि मोकळी हो ना. माझं पार्थवरती प्रेम आहे, पार्थचं माझ्यावरती प्रेम आहे, आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे. तू हे लग्न मोडून टाक, नकार दे, एवढं सांगते ना मी तुला. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं तेवढं सोपं आहे का? तू म्हणतेस की तुझं प्रेम आहे, मग माझ्याबरोबर लग्नाची बोलणी झालीच कशी? माझ्या घरी त्याचे आईवडील आलेच कसे? आणि पार्थ हे माझ्याबरोबर कसे बोललेत? ते मला बघायला आले होते तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? हे सगळं मी बघितले ना. जर त्यांचं एवढंच तुझ्यावरती खूप जास्त लहानपणापासून प्रेम होतं तर ते मला बघायलाच आले नसते, त्यांनी मला होकार दिलाच नसता, त्यांनी मला पसंत केलंच नसतं, बरोबर की नाही? तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की तुझ्या बोलण्यावरती मी एकटीने कसा काय विश्वास ठेवायचा? मला तुझ्या बोलण्यावरती जितका विश्वास ठेवावासा वाटतोय तितका मी ठेवणार, पण सगळा नाही. आधी मी सगळ्यांबरोबर बोलणार, ज्याच्याबरोबर माझं लग्न ठरलं आहे त्याच्याबरोबर तर मला बोलू दे आणि मग काय तुम्ही योग्य तो निर्णय घेणार. कळलं तुला? बरं तुझं आता बोलून झालं असेल ना, तर तू गेलीस तरी चालेल. मला माझी सुद्धा कामं आहेत, ती मला करायची आहेत. तेव्हा इकडे नंदिनी आता रम्याला हातच दाखवते दाराच्या दिशेने. तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो आणि इथे नंदिनीने स्पष्टपणे आपलं मत तिच्यासमोर व्यक्त केलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रम्या म्हणत असते, ठीक आहे नंदिनी, तुला बोलायचं आहे ना पार्थ बरोबर, तू बोल, पण एकट्यात बोल, मानिनी मामीसमोर बोलू नकोस, कारण तिच्यासमोर पार्थ काहीच बोलणार नाही. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते की हे बघा, तुम्हाला जर रम्याबरोबर लग्न करायचं असेल माझी काही हरकत नाही आहे, कारण का मी एकट्यात खुश आहे. तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसाल मला त्याचा काहीही फरक पडत नाही आहे, असं सुद्धा इकडे आता नंदिनी पार्थला म्हणते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणजे आपलं लग्न मोडतं आहे याचा तुम्हाला काही फरक पडत नाही आहे, तुम्हाला इथे वाईट नाही वाटणार, त्रास नाही होणार तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, कारण का आपलं लग्न ठरलं होतं आणि जर ते नाही होत आहे
तर मला त्याचा काही त्रास होत नाही आहे, कारण मी एकट्यात खूप आनंदी आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर काही फरकच पडत नाही आहे, तर मग आपण आता एक शेवटचा निर्णय घेऊन मोकळे होऊया.